रामकृष्ण हरी. कल्पना करा, तुमच्या डोळ्यांसमोर लाखो वारकरी, हातात टाळ, ओठांवर विठ्ठलाचं नाम, आणि अचानक एक घोडा विजेच्या वेगाने धावायला सुरुवात करतो. क्षणात धुळीचा मोठा लोट उडतो आणि हजारो लोक त्या धुळीकडे धावत सुटतात. कोणी ती माती कपाळाला लावतो, कोणी ओंजळीत भरून घरी घेऊन जातो. पण प्रश्न असा आहे, ही साधी माती आहे का, की त्यामागे लपलेलं आहे हजारो वर्षांचं आध्यात्मिक रहस्य? आज आपण जाणून घेणार आहोत रिंगण सोहळ्याचं गूढ. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहत आहात वज्रा विजन. जर तुम्हाला अशाच भक्तिमय, आध्यात्मिक आणि इतिहासाशी जोडलेल्या कथा आवडत असतील तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये प्रेमाने लिहा, जय हरी माऊली. रिंगण म्हणजे नेमकं काय? रिंगण म्हणजे फक्त घोडा धावण्याचा कार्यक्रम नाही, तो आहे भक्तीचा उत्सव, श्रद्धेचा महासागर आणि संतांच्या कृपेचा अनुभव. पालखी सोहळ्यात माऊलींचा मानाचा अश्व एका ठराविक मैदानात भरधाव धावतो. या क्षणी टाळांचा नाद, मृदुंगाची लयवार, कर्यांचा जयघोष, संपूर्ण वातावरण भक्तिरसाने भारलेलं असतं. पण हा घोडाच का? गाय पवित्र, बैल पवित्र, मग मान फक्त घोड्यालाच का? कारण वारकरी परंपरेत हा साधा घोडा नाही, हा आहे माऊलींचा अश्व. अनेक वारकरी मानतात या अश्वामध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींची कृपा वास करते. घोडा म्हणजे वेग, आणि वारीमध्ये तो वेग म्हणजे भक्तीची धावजशी. भक्ताची ओढ विठ्ठलकडे असते, तसाच हा अश्व रिंगणात धावतो. अनेकांना वाटतं ही परंपरा थेट संत ज्ञानेश्वर महाराजांनी सुरू केली, पण इतिहास सांगतो, आज आपण पाहतो ते शिस्तबद्ध स्वरूप हैबत बाबा आरफळकरांनी दिलं. त्यांनी पालखी सोहळा संघटित केला, दिंडीची मांडणी केली आणि रिंगणाला आजचं दिव्य रूप दिलं. आजही लाखो वारकरी त्या परंपरेचा अभिमानाने भाग होतात. सर्वात मोठं रहस्य, मातीची एवढी किंमत का? घोडा धावून जातो, धूळ उडते आणि हजारो लोक त्या धुळीसाठी धावतात का? कारण ती फक्त धूळ नसते, ती असते माऊलींच्या अश्वाच्या टापांचा स्पर्श झालेली पवित्र चरणधूळ. वारकरी मातीची पूजा करत नाहीत, ते त्या मातीत दडलेल्या संतांच्या स्मृतीला प्रणाम करतात. कोणी ती कपाळाला लावतो, कोणी घरी नेऊन जपून ठेवतो, कारण त्यांना विश्वास असतो ही माती मनाला नम्रता शिकवते. रिंगण कुठे कुठे होतं? पालखी प्रवासात अनेक ठिकाणी, सदाशिवनगर, बेलवाडी, इंदापूर आणि पंढरपूर जवळील वाखरी. इथे लाखो वारकरी रिंगण पाहण्यासाठी जमतात. रिंगणाचे दोन प्रकार. पहिला, गोल रिंगण, जिथे अश्व गोलाकार मार्गाने धावतो. दुसरा, उभम रिंगण, जिथे अश्व सरळ रेषेत धावतो आणि दोन्ही बाजूंनी उभे असलेले वारकरी दर्शन घेतात. दोन्ही सोहळ्यांमध्ये भक्तीचा महासागर तितकाच ओसंडून वाहतो. संतांचा सर्वात मोठा संदेश, रिंगणात कोणी श्रीमंत नसतो, कोणी गरीब नसतो. डॉक्टर, शेतकरी, विद्यार्थी, वृद्ध, लहान मुलं, सगळे एका रांगेत. सगळ्यांच्या ओठांवर एकच नाव, विठ्ठल. यालाच संतांनी समता म्हटलं. आणि त्या मातीत लपलेला अंतिम संदेश ती धूळ आपल्याला सांगते. आज आपण कितीही मोठे असलो, कितीही श्रीमंत असलो, शेवटी या मातीतच मिसळणार आहोत. म्हणून अहंकार सोडा, नम्र व्हा, नाम घ्या आणि प्रेमाने जगा. यंदा रिंगण पाहायला गेलात तर फक्त मोबाईल काढू नका. 2 मिनिटं डोळे मिटा, टारांचा नाद ऐका, मृदुंग मनात साठवा आणि त्या क्षणात स्वतःला हरवून द्या. रिंगण आपल्याला 5 गोष्टी शिकवतं: नम्रता, समता, शिस्त, साधेपणा आणि निस्सीम भक्ती. जर हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर एकदा कमेंटमध्ये नक्की लिहा, जय हरी माऊली. व्हिडिओ लाईक करा, भक्तांपर्यंत शेअर करा आणि अशाच भक्तिमय कथा ऐकण्यासाठी वज्रा विजन चॅनलला आजच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू, तोपर्यंत रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.